नमस्कार मंडळी, आज आपण गावरान पद्धतीचा झणझणीत मिरची आणि टमाटरचा ठेचा बनवणार आहोत। कधी कधी तोंडाला चव नसते, भाजी खायचं मन करत नाही, तेव्हा असा चविष्ट झणझणीत तोंडाला पाणी आणणारा ठेचा बनवायचा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी तव्याला थोडं तेल लावून तवा गॅसवर गरम करायला ठेवला होता। नंतर 10-12 हिरव्या मिरच्याचे देठ काढून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। मी इथं ज्या मिरच्या घेतल्या आहेत त्या खूप जास्त तिखट नाही। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ती लवंगी मिरची असते ना, ती डार्क हिरव्या रंगाची छोटी मिरची ती घेऊ शकता। यामध्ये त्या 3-4 मिरच्या मिक्स करून घ्यायच्या। आता या मिरचीला असे काळे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। मिरची बघा भाजून झालेली आहे, बाहेर काढून घेते। नंतर तव्यावर 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं, जिरं फुलू द्यायचं। नंतर इथं मी 2 मध्यम आकाराचे टमाटर असे जाड चिरून घेतलेले आहे। आता हे टमाटर मध्यम आचेवर परतून घ्यायचे। 3-4 मिनिटांमध्येच बघा टमाटर परतला जातो। टमाटरचा रंग बघा बदललेला आहे। आता यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकायच्या। लसूण पाकळ्या टाकताना अजिबात कंजूसी करायची नाही, लसूणामुळे ठेच्याला चव छान येते। लसूण सुद्धा टमाटर सोबत 1 मिनिटभर भाजून घ्यायचा। इथं बघा लसूण आणि टमाटर मस्त खरपूस भाजून झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊ। आता टमाटर, लसूण, मिरची पूर्णपणे थंड करून घ्यायचं, नंतर वाटून घ्यायचं आहे। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये ठेचून घ्या किंवा मग नसेल तर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या। मी इथं आधी मिरची ठेचून घेणार आहे, नंतर टमाटर आणि लसूण जाडसर ठेचून घेणार आहे। तुम्ही इथं बघू शकता मी असा जाडसर ठेचा ठेचून घेतलेला आहे। आता याला बाउलमध्ये काढून घेते। नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथं 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। कांद्यामुळे बघा या ठेच्याला चव मस्त येते। नंतर वरनं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायची। मस्त झणझणीत ठेचा तयार झाला आहे। आवडत असेल तर असाच खायचा किंवा तुम्हाला तडका लावलेला आवडत असेल तर वरनं तडका देऊनही तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। भाकरीसोबत हा ठेचा अप्रतिम लागतो। एकाऐवजी 2 भाकरी जास्तच खाल इतका चविष्ट हा ठेचा बनतो। तुम्हाला जर ही मिरची आणि टमाटरच्या ठेच्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।